नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM 3 मधील इम्पॉर्टंट क्वेश्चन नर्सिंग ऑडिट. तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नर्सिंग ऑडिट म्हणजे काय? नर्सिंग ऑडिट म्हणजे गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी नर्सिंग रेकॉर्डच्या पूर्वलक्षी विश्लेषणाद्वारे नर्सिंग केअरचे मूल्यांकन करणे होय. नर्सिंग ऑडिट म्हणजे गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी नर्सिंग रेकॉर्डच्या पूर्वलक्षी विश्लेषणाद्वारे नर्सिंग केअरचे मूल्यांकन करणे होय. नर्सिंग ऑडिट म्हणजे क्लिनिकल नर्सिंगच्या गुणवत्तेचे मूल्यांकन. नर्सिंग ऑडिट म्हणजे काय आहे तर क्लिनिकल नर्सिंगच्या गुणवत्तेचे मूल्यांकन. त्याचा उद्देश काय आहे नर्सिंग ऑडिटचा ते आपण बघूया. तर दिलेल्या नर्सिंग सेवेचे मूल्यांकन करणे, ज्या सेवा आपण देतो रुग्णाला त्या सेवेचे मूल्यांकन करणे, नर्सिंग केअरची पात्र गुणवत्ता प्राप्त करणे, चांगल्या आरोग्यासाठी प्रोत्साहन द्यायचे लोकांना, संशोधनात योगदान देते नर्सिंग ऑडिट. तर नर्सिंग ऑडिटचे फायदे कशा प्रकारचे आहेत तर नर्सिंगच्या सर्व क्षेत्रामध्ये मोजमापाची पद्धत म्हणून वापरली जाऊ शकते. नर्सिंगच्या सर्व क्षेत्रामध्ये नर्सिंग ऑडिट मोजमापाची पद्धत म्हणून वापरली जाऊ शकते. स्कोरिंग सिस्टीम अगदी सोपी होते. याच्यामध्ये स्कोरिंग जी आहे ती सिस्टीम काय होते तर अगदी सहज होते. निकाल जे आहेत ते सहज समजतात. त्यानंतर सर्वांच्या कामाचे मूल्यांकन करता येते असं लिहायचे. सर्वांच्या कामांचे मूल्यांकन करता येते. गुणवत्ता हमी कार्यक्रमाचा भाग म्हणून उपयुक्त साधन असू शकते, ज्या भागात अचूक रेकॉर्ड ठेवले जातात. म्हणजे गुणवत्ता हमी कार्यक्रमाचा जो भाग म्हणून उपयुक्त साधन आहे रेकॉर्ड, ज्या भागामध्ये अचूक रेकॉर्ड ठेवले जातात. आता ह्याचे तोटे काय आहेत नर्सिंग ऑडिटचे? नर्सिंग ऑडिटचे तोटे आहेत असे की अनेक घटक एकमेकांवर ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे विश्लेषण करणं कठीण होतं. अनेक घटक जे नर्सिंग ऑडिट करायला जेव्हा येतात तेव्हा नर्सिंग ऑडिट करताना अनेक घटक एकमेकांवर ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे विश्लेषण करणं कठीण होतं. ते वेळखाऊ आहे, टाईम जातो त्याच्यामध्ये. प्रशिक्षित ऑडिटरची टीम आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये ऑडिट जेव्हा आपण नर्सिंग ऑडिट करतो तर प्रशिक्षित ऑडिटरची टीम काय आहे तर आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात माहिती हाताळायची असते. आता नर्सिंग ऑडिट करताना काय आहे तर माहिती जी असते नर्सिंग ऑडिटची ती माहिती मोठ्या प्रमाणात असते. ती माहिती आपल्याला हाताळायची असते आणि ह्याच्यामध्ये प्रशिक्षित जे ऑडिट्स असतात, ऑडिट घेणारे त्यांची टीम असायला पाहिजे. म्हणजे त्यांना नॉलेज असलं पाहिजे, कोणीही करू शकत नाही. तर ही मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये माहिती असते. आता हॉस्पिटलमधलं नर्सिंग ऑडिट करायचं ही साधी गोष्ट नाही आहे. तर मग त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती असते, ती हाताळायची असते. कसंही हाताळून चालत नसतं. तर हे तोटे आहेत त्याचे. तर आता हे उद्देश आहेत नर्सिंग ऑडिटचे. दिलेल्या नर्सिंग सेवेचे मूल्यांकन करणे, नर्सिंग केअरची पात्र गुणवत्ता प्राप्त करणे, चांगल्या आरोग्यासाठी लोकांना ऑडिटमुळे काय होतं तर प्रोत्साहन मिळतो आणि संशोधनास योगदान आहे किंवा मदत होते संशोधनास. आणि फायदे त्याचे नर्सिंगच्या सर्व क्षेत्रामध्ये मोजमापाची पद्धत म्हणून वापरली जाऊ शकते. स्कोरिंग सिस्टीम अगदी सोपी होते याच्यामुळे नर्सिंग ऑडिटमुळे. निकाल सहज समजतात आपल्याला. त्याच्यामुळे सर्वांच्या कामाचं मूल्यांकन म्हणजे करता येतं ह्याच्यामध्ये नर्सिंग ऑडिटमुळे. त्यानंतर गुणवत्ता हमी कार्यक्रमाचा भाग म्हणून उपयुक्त साधन असू शकते, ज्या भागात अचूक रेकॉर्ड ठेवले जातात. म्हणजे गुणवत्ता हमी कार्यक्रमाचा भाग म्हणून उपयुक्त साधन असू शकते, ज्या भागात अचूक रेकॉर्ड ठेवले जातात. सर्वांच्या कामाचं मूल्यांकन करता येतं. आपला रिझल्ट आहे ते सहज म्हणजे ह्याच्यामुळे समजतात. स्कोरिंग सिस्टीम जी आहे ती काय होते अगदी सोपी होते आणि नर्सिंगच्या सर्व क्षेत्रामध्ये मोजमापाची पद्धत म्हणून सुद्धा नर्सिंग ऑडिटचा उपयोग केला जातो. तर हे उद्देश आणि नर्सिंग ऑडिटचे फायदे, हे तोटे आहेत आणि डेफिनेशन एवढीच. म्हणजे जेवढी नॉलेज आहे तेवढे मी ह्याच्यामध्ये ॲड केले. तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही ॲड करून सगळं लिहू शकता किंवा म्हणजे ॲड करू शकता. तर डेफिनेशन तुम्हाला लिहायचे मी सांगितल्याप्रमाणे. मग ही डेफिनेशन आहे म्हणजेच गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी नर्सिंग रेकॉर्डच्या पूर्वलक्षी विश्लेषणाद्वारे नर्सिंग केअरचे मूल्यांकन करणे होय. नर्सिंग ऑडिट म्हणजे क्लिनिकल नर्सिंगच्या गुणवत्तेचे मूल्यांकन आहे नर्सिंग ऑडिट म्हणजे क्लिनिकल नर्सिंगच्या गुणवत्तेचे मूल्यांकन आहे.
तर अशा प्रकारे नर्सिंग ऑडिटचा हा आजचा व्हिडिओ होता. जेवढी माहिती तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल, तुम्हाला नर्सिंग ट्युटर जे तुम्हाला शिकवतात किंवा नोट्स देतात त्याही तुम्ही फॉलो करू शकता. आणि अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.